नाशिक मर्चंट बँकेच्या मालेगाव शाखेमध्ये 12 तरुणांची फसवणूक प्रकरणात आता आणखी एक नवीन माहिती समोर आलेली आहे। 6 ते 10 ऑक्टोबर या 4 दिवसात वेगवेगळ्या राज्यातनं 104 कंपन्यांच्या नावानं सुमारे 16 कोटी 49 लाख रुपये रेड रोज ट्रेडिंग कंपनीच्या वेगवेगळ्या खात्यात जमा झालेत। या सगळ्याचा आढावा आमचे प्रतिनिधी विशाल मोरे यांनी घेतला, आपण पाहूया। मालेगावचे जे पीडित 12 तरुण होते ज्यांची फसवणूक करण्यात आली होती आणि त्यांच्या नावाने नाशिक कोऑपरेटिव्ह मर्चंट बँकेत कुठेतरी खाते उघडून आणि कोट्यवधींच्या रुपयांचा अपहार केला होता। आणि या संशयित प्रकरणापैकी किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाची दखल घेत हे प्रकरण लावून धरले होते आणि त्यांच्या या प्रकरणाची दखल घेतल्यामुळे त्यांनी आणि आता हा जो तपास आहे हा तपास कुठेतरी आता ATS करणार आहे। पण यात प्राथमिक चौकशीनुसार असे समोर आलेले आहेत की ज्या 104 कंपन्यांमधून ज्या रेड रोज कंपनीच्या विविध खात्यांमध्ये ही जवळपास 16 कोटी रक्कम ही ट्रान्सफर करण्यात आली होती। पण त्या ज्या कंपन्यांच्या मार्फत ही रक्कम प्राप्त झाली त्या कंपन्यांचे नाव आणि पत्तेच नसल्याने या कंपन्या देखील बनावट असल्याचा आता प्राथमिक चौकशीत उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे। आता या येणाऱ्या प्रकरणात आणखी काय धागेदोरे लागतील हे बघणं देखील महत्त्वाचं ठरेल। मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, मालेगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।